पुण्यात एक साधं पण खूप आनंदी कुटुंब राहत होतं. वडील, आई आणि 2 लहान मुलं. वडील एका प्रायव्हेट कंपनीत काम करायचे. रोज सकाळी नाश्ता करून ते ऑफिसला निघायचे आणि संध्याकाळी परत आल्यावर सगळं घर उजळून निघायचं. आई गृहिणी होती. दिवसभर मुलांची काळजी, घरकाम आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून ती कुटुंबात हसू आणायची. मुलं अजून लहान होती. मुलगा साधारण 8 वर्षांचा आणि मुलगी 5 वर्षांची. दोघंही खूप खोडकर पण तितकीच गोड. संध्याकाळी जेव्हा सगळे एकत्र जेवायला बसायचे तेव्हा हसतखेळत घराचा माहोल एकदम उत्साही व्हायचा. कधी रविवारी सिनेमा बघायला जायचे तर कधी घरीच टीव्हीवर कार्यक्रम बघून सगळे आनंदाने हस्तगप्पा मारायचे. त्या छोट्या छोट्या क्षणांनीच त्यांचं आयुष्य सुंदर झालं होतं. पण एक दिवस अचानक वडिलांना ऑफिसमधून धक्कादायक बातमी मिळाली. कंपनीमध्ये काही आर्थिक अडचणींमुळे त्यांची नोकरी गेली. हातात पत्र आलं आणि वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. मी आता काय करणार? घरखर्च कसा चालवणार? मुलांचं शिक्षण? सगळं काय होईल? त्यांच्या मनात काळजीचं ओझं बसलं. घरी परतल्यावर त्यांनी ही बातमी सांगितली. आईचं मन हेलावलं. ती समजावत होती पण स्वतःच्या डोळ्यांतही पाणी होतं. मुलांना फारस कळलं नाही पण घरातलं बदललेलं वातावरण त्यांना जाणवलं. लहान मुलगी आईकडे येऊन विचारते, आई, बाबा उदास का आहे? आई तिच्या डोक्यावरून हात फिरवते पण मनातून काळजी कमी होत नाही. त्या रात्री वडील देवघरात बसले. स्वामी समर्थांच्या फोटोसमोर हात जोडून ते म्हणाले, स्वामी, माझं आयुष्य मी कधीच वैभवात नाही घालवलं, नेहमी साधेपणाने जगलो. पण आता माझ्या कुटुंबावर संकट आलं आहे. मला पुन्हा काम मिळवून द्या. माझ्या बायकोच्या आणि मुलांच्या डोळ्यात हसू परत आणा. आईही बाजूला येऊन शांतपणे दिवा लावून प्रार्थना करू लागली. मुलांनीही लहान हात जोडले. त्या क्षणी घरात एक वेगळाच आध्यात्मिक माहोल पसरला. जणू काही स्वामींचा आशीर्वाद त्यांना स्पर्श करून गेला. 2-3 दिवस चिंता चालली. वडील ठिकठिकाणी अर्ज टाकत होते. जुने सहकारी, ओळखीच्या लोकांशी बोलत होते. एका संध्याकाळी अचानक त्यांचा जुना मित्र भेटला. मित्राने त्यांची परिस्थिती ऐकली आणि म्हणाला, काही काळजी करू नकोस. आमच्या कंपनीत जागा आहे आणि मला खात्री आहे की तुझ्यासारखा प्रामाणिक आणि कष्टाळू माणूस तिथे नक्कीच कामाला येईल. वडिलांच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला. मुलाखत झाली आणि काही दिवसांतच त्यांना नवी नोकरी मिळाली. ती नोकरी आधीपेक्षा चांगली, पगार जास्त आणि सन्मानही अधिक. ही बातमी घरी सांगितल्यावर आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. मुलं उड्या मारू लागली. घर पुन्हा आनंदाने गजबजून गेलं. त्या रात्री सगळे मिळून जेवायला बसले. टेबलावर अन्न होतं पण त्याहून मोठा आनंद होता स्वामी समर्थांनी केलेला चमत्कार. वडील थोडे भावुक होत म्हणाले, हे सगळं स्वामींच्या कृपेनेच शक्य झालं. त्यांच्या नावाचा ध्यास घेतला तर संकट कायमची टिकत नाही. सगळ्या कुटुंबाने पुन्हा स्वामी समर्थांना वंदन केलं. श्री स्वामी समर्थ. ही स्वामी अनुभवाच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्याकडेही असा एखादा अनुभव असेल तर तो कमेंटमध्ये जरूर लिहा. मी तो सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवेन.